आता बातमी आहे मनोज जरांगे यांच्या मोर्चा संदर्भात। मराठा मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे आणि जरांगेंचा हा मोर्चा हा पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे। मराठा आरक्षणासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे। या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी दिलेली 24 डिसेंबरची मुदत ही संपलेली आहे आणि त्यानंतर आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 20 जानेवारी रोजी मुंबईसाठी निघालेले आहेत। आज खराडी बायपास ते लोणावळा दरम्यान चंदननगर खराडी बायपास इथून ते मार्गस्थ झालेले आहेत। दुपारी लोणावळा इथं त्यांचा मुक्काम असणार आहे। खराडीमधून लोणावळ्याकडे मनोज जरांगे हे मार्गस्थ झालेले आहेत। मनोज जरांगेंच्या या मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी हा लढा सुरू केलेला होता आणि याच संदर्भात आता त्यांनी 20 तारखेपासून मोर्चाही सुरू केलेला आहे। मराठा मोर्चा हा मुंबईकडे हळूहळू मार्गस्थ होतोय। आजचा हा मोर्चाचा 5वा दिवस आहे। जरांगेंचा मोर्चा हा पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे मार्गस्थ झालेला आहे। मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावं या मागणीसाठी आता हा संपूर्ण मराठा समाज आक्रमक झाल्याचं दिसून येते। जरांगेंनी सरकारला इशारा दिलेला आहे, आता पुढे सरकतोय, मागे हटणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, अशा प्रकारचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे। खराडीमधून लोणावळ्याकडे हा मोर्चा मार्गस्थ झालेला आहे। मनोज जरांगे हे आता आक्रमक झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने मराठा समाज हा मनोज जरांगेंच्या सोबत निघालेला आहे। लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटलेला आहे। आपल्या समाजाला आरक्षण मिळावं ही एकच मागणी मनात धरून आता हे सगळे मराठे मुंबईकडे मार्गस्थ झालेले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आंदोलनं सुरू आहेत। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे राज्यात आंदोलन सुरू आहे। मात्र या आंदोलनातून काहीही मार्ग निघालेला नसल्यामुळे आता मनोज जरांगे हे अधिकच आक्रमक झाल्याचं दिसून येते। सरकारला दिलेल्या इशाऱ्याप्रमाणेच त्यांनी आता मोर्चा सुरू केलेला आहे। आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। अजिंक्य, मराठा मोर्चा सुरू झालेला आहे 20 तारखेपासून, आजचा 5वा दिवस आहे, काय सांगाल अधिक या संदर्भात? हो, नक्कीच मिनल, शनिवारी 20 तारखेला अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात जो मराठ्यांचा मोर्चा सुरू झालेला होता तो आज रात्री पुण्यात खराडी येथे मुक्कामी होता। काही वेळातच आता हा मराठा मोर्चा जो आहे तो खराडीतून लोणावळ्याच्या दिशेने निघणार आहे। पुणे शहरातून हा सगळा मोर्चा जाणार आहे। आजचा जो मुक्काम आहे तो लोणावळ्यात होणार आहे आणि कालच मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आता मुंबईत जाऊन आरक्षणच घेऊन येणार आणि सबंध मराठा समाजाला त्यांनी भावनिक साथ ही दिलेली आहे की मी असेल नसेल परंतु ही आरक्षणाची लढाई ही कायम चालू ठेवा, अशी भावनिक साथ ही दिलेली आहे। आता आपण खराडीच्या ज्या ठिकाणी हे सर्व आंदोलक मराठा समाजाचे बांधव आहेत त्या ठिकाणी आहोत आपण। प्रचंड असा मोठा पार्किंग आहे या ठिकाणी आणि लाखोंच्या संख्येत या ठिकाणी मराठा आंदोलक दिसून येत आहेत। अगदी अजिंक्य, शांततेच्या मार्गाने हा मोर्चा सुरू आहे, काही अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला नाही अशी देखील आपल्याला माहिती मिळालेली आहे। मात्र आता लोणावळ्यामध्ये मुक्काम झाल्यानंतर पुढची त्यांची कार्यक्रम रूपरेषा कशी असणार आहे मनोज जरांगे यांच्या मोर्चाची? या ठिकाणी खराडीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे, परंतु यापूर्वी जसे मराठा समाजाने शिस्तबद्ध मोर्चे काढले होते त्याप्रमाणेच हा अंतरवली सराटीतून निघाल्यापासून शिस्तबद्ध मोर्चा चाललेला आहे। कोणतेही गालबोट लागलेलं नाही। मनोज जरांगे पाटील यांचं वैयक्तिक या सर्व मोर्चेकऱ्यांकडे लक्ष आहे। वारंवार त्यांच्याकडून मोर्चेकऱ्यांसाठी मराठा समाजाची सूचना देखील येत आहेत। आताही मनोज जरांगे पाटील हे सगळे जे आंदोलन चालू आहे आपल्याला ऐकू येत असेल की या ठिकाणी माईक चालू आहे। या आंदोलकांना वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत की रस्त्याने जाताना काय काय नियम पाळायचे आहेत, कशा प्रकारे पुढे जायचं आहे आणि आज संध्याकाळी उशिरा लोणावळ्यामध्ये हे सगळे आंदोलक पोहोचतील आणि लोणावळ्यात पोहोचले म्हणजे हे मुंबईच्या वेशीवर येणार आहेत आणि
लगेचच पुढे ते मुंबईच्या दिशेने उद्या वाटचाल करतील. अगदी अजिंक्य, यांचा हा मोर्चा जो सुरू आहे मराठा समाजाचा, मोठ्या संख्येनं मराठे हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि ठिकठिकाणी मुक्काम घेत हळूहळू ते मुंबईकडे पोहोचणार आहेत. मात्र ज्या ज्या ठिकाणावरून त्यांचा हा मोर्चा जाणार आहे त्या ठिकाणी वाहतुकीची कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त कशा प्रकारे तैनात करण्यात आलेला आहे? हो 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 नक्कीच. काल पुणे जिल्ह्यात ह्या सर्व मोर्चाने आल्यानंतर पुणे पोलीस असतील, पुणे ग्रामीण पोलीस असतील यांनी वाहतुकीचे सर्व जे बदल झालेले आहेत ते नागरिकांना कळवलेले आहेत. आजही पुणे शहरामध्ये हे आता मोर्चा निघेल त्यावेळेस पुणे शहरामध्ये जाईल त्यावेळेस वाहतुकीत जे बदल केलेले आहेत ते पुणे पोलिसांनी कालच नागरिकांना कळवलेले आहेत. आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील जे आता आहेत ते लोणावळ्याच्या दिशेने पुणे पिंपरी चिंचवडच्या मार्गाने निघणार आहेत. नीलम. अगदी अजिंक्य, या संदर्भात तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.